एक महत्त्वाची बातमी विद्यार्थ्यांसंदर्भातली शालेय गणवेश देण्याच्या निर्णयात आता पुन्हा एकदा बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। एक राज्य एक गणवेश हा मोफत शालेय गणवेशाचा निर्णय रद्द करण्यात आलाय। सरकारनं पुन्हा एकदा गणवेश देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर सोपवली आहे। माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी एक राज्य एक गणवेशाचा निर्णय घेतला होता, मात्र विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश काही पोहोचलेच नाही। त्यामुळे हा निर्णय मोठ्या वादात सापडला। मात्र आताही खातेवाटप जाहीर झालं नसताना, शिक्षण खात्याला मंत्री मिळाला नसताना अधिकाऱ्यांनी एक राज्य एक गणवेशाचा निर्णय रद्द केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय। अधिकारी इतका मोठा धोरणात्मक निर्णय कसा काय घेऊ शकतात असा सवाल उपस्थित केला जातोय। विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाकडे देण्यात आली आहे। थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार। विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच योग्य मापाचे गणवेश दिले जातील। शाळांकडून स्थानिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी। स्थानिक पातळीवर खरेदी आणि शिलाईमुळे रोजगार मिळणार। शालेय शिक्षण विभागामध्ये तो निर्णय झाल्यानंतर तो यशस्वी झाला की अयशस्वी झाला याची माहिती काय मी घेतलेली नाही, परंतु जे मुलांना योग्य असेल, जे पालकांची इच्छा असेल तशाच पद्धतीची भूमिका शासन घेईल ही शासनाची भूमिका आहे। आणि म्हणून मला असं वाटतं जर त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा याच्यामध्ये लक्ष घालतील आणि योग्य तो निर्णय घेतील।